हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये 10वी बोर्ड परीक्षा 2026 या परीक्षेमध्ये विज्ञान भाग 2चा पेपर कसा येणार आहे, कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, पेपरचा पॅटर्न कसा आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीचे आवश्यक इम्पॉर्टंट प्रश्न, प्रत्येक प्रकरणावरती इम्पॉर्टंट प्रश्न कोणते विचारले जाऊ शकतात यावरती सुद्धा व्हिडिओ यानंतर येणार आहे. त्यामुळे बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, त्यामुळे तुमची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत त्या व्हिडिओची लवकर पोचेल आणि तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओ चालू करूया. विज्ञान भाग 2 इयत्ता 10वी विज्ञान भाग 2चा पेपर कसा असतो, कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा अंदाज तुम्हाला या व्हिडिओमध्ये येणार आहे. या प्रकारचा हा प्रश्नपत्रिका असते, या प्रकारची ही प्रश्नपत्रिका असते. माझ्या इकडे 2-3 प्रश्नपत्रिका आहेत बघा. ही 2022ची प्रश्नपत्रिका आहे, 2025ची आहे, 2024ची आहे. अशा अनेक प्रश्नपत्रिका माझ्याकडे आहेत. त्यामुळे आपल्याला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा अंदाज तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये येईल. आपण त्यापैकी एक प्रश्नपत्रिका घेऊया. मी 2024ची प्रश्नपत्रिका घेतोय. ओके, या ठिकाणी तुम्हाला काही आवश्यक सूचना दिलेल्या असतात. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत. प्रश्नाच्या उजवीकडे दिलेले अंक पूर्ण गुण दर्शवतात. ही तिसरी सूचना खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे, म्हणजे हा कुठला प्रश्न असतो, प्रश्न क्रमांक 1 मध्ये मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जातील, त्यालाच गुण दिले जातील. ओके, आवश्यक तेथे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढा. प्रत्येक प्रश्न लिहिण्याची सुरुवात स्वतंत्र पानावर करावी. यासारख्या काही तुम्हाला सूचना या प्रश्नपत्रिकेवर दिलेल्या असतात. प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायांचा क्रमांक लिहा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जरी रिकाम्या जागा दिलेली असेल तर रिकाम्या जागा पूर्ण करून लिहायची नसते, तर हे 4 पर्याय दिलेले असतात, त्यातील अचूक पर्याय आपल्याला निवडायचा असतो. असे टिक सुद्धा करायचे नसते. पर्याय लिहिताना बरोबर प्रश्न क्रमांक टाकायचा आहे. प्रश्न क्रमांक 1 त्यातील हा पहिला आणि योग्य पर्याय कुठला आहे, ड. मग हा ड हा पर्याय लिहिणे आवश्यक आहे आणि त्याच्या पुढे हा प्लॅनेरिया तुम्ही लिहू शकता. हा पर्याय लिहायचा. या प्रकारे उत्तर, यापैकी जो अचूक पर्याय असेल तोच पर्याय या ठिकाणी लिहायचा आहे. ओके, त्यानंतर दुसरा बघा, लॅक्टोबॅसिलस ब्रुईस या सूक्ष्मजीवांच्या मदतीने टिंब हे पेय तयार केले जाते. ते कोणते पेय? कॉफी. जनुकातील एखादी न्यूक्लिओटाईड अचानक आपली जागा बदलते, यामुळे लहानसा बदल घडवून येतो, ज्या बदलाला ... असे म्हणतात. तर याचं उत्तर आहे उत्परिवर्तन. त्यानंतर महाराष्ट्रात टिंब हे प्रमुख अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहे. उत्तर आहे तारापूर. क हा पर्याय बरोबर आहे. 5वं, संधिपात संघाचे उदाहरण डॅश हे आहे. यामध्ये विंचू. पर्याय अ हा बरोबर आहे. या प्रकारे हे 5 प्रश्न फक्त पर्याय लिहून पुढे त्याचं अचूक उत्तर लिहायचं आहे. पर्याय लिहिणं खूप महत्त्वाचं आहे आणि एकदा पर्याय जर खाडाखोड करून पुन्हा लिहिला चालत नाही. त्यामुळे अचूक पर्याय लिहायचा आहे, ओव्हरराईट चालत नाही. त्यामुळे एकदा पर्याय लिहिला तर तो अचूक असणं आवश्यक आहे. दुसरं ब, किती मार्क्ससाठी? 5. पहिला बघूया आधी. प्रश्न पहिला अ किती गुण आहेत? 5 गुण आहेत. प्रश्न पहिला ब 5 गुण आहेत, म्हणजे पहिला प्रश्न 10 मार्क्ससाठी आहे. आणि या पहिल्या प्रश्नामध्ये फक्त 10 प्रश्न विचारले जातात. 10 पैकी 10 आपल्याला सोडवायचे असतात आणि 10 गुण असतात आणि प्रत्येकी 1 मार्क्सचे प्रश्न असतो.
म्हणजे पहिला प्रश्न हा पहिल्या प्रश्नामध्ये जे प्रश्न विचारले जातात ते 1 मार्क्सचे असतात. ओके. बघूया. 5 गुण आहेत. त्यातले पहिला वेगळा शब्द ओळखा. वेगळा शब्द ओळखा, चूक की बरोबर लिहा, जोड्या लावा, यासारखे सहसंबंध ओळखा, यासारखे प्रश्न या पहिल्या ब मध्ये येऊ शकतात. वेगळा शब्द ओळखा. या ठिकाणी पापलेट हा वेगळा शब्द आहे. सहसंबंध लिहा. त्वचा, मॅलेनिन आणि स्वादुपिंडामध्ये का कोणतं रस, इन्सुलिन असतं. ओके. या प्रकारे तुम्हाला हे पूर्ण लिहायचं आहे. फक्त इन्सुलिन शब्द लिहायचं नाही, तर हे पूर्ण लिहून त्यापुढे उत्तर लिहायचं आहे. सत्य किंवा असत्य लिहा. विधान दिलेलं असेल सत्य की असत्य लिहायचं आहे. या ठिकाणी बरोबर नाही, काय उत्तर येईल? सत्य. सत्य की असत्य लिहायचं आहे. WHO या संक्षिप्त रूपाचे विस्तारित नाव लिहा. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हे संक्षिप्त रूप आहे. जोडी जुळव. एकच आहे. 3 पर्याय दिले, त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवड. पुरुष कोणते असतात? पुरुषामध्ये XY हे असतो. XX हे कोणता बघा स्त्रियांमध्ये असतात आणि YY हे कुणामध्ये नसतात. ओके. आणि अचूक पर्याय ब आहे. असं जोड लावायचं नाही. पुरुष आणि पुढे ॲरो करून उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा शास्त्रीय कारणे लिहा. 4 मार्क्ससाठी असतात. 3 कारणे विचारली जातात, त्यापैकी अचूक 2 आपल्याला लिहायची आहेत. ओके. तुम्हाला कारणे या ठिकाणी दिसत आहेत. त्यानंतर ब 2 मार्क्सचे प्रश्न असतात. त्यापैकी किती आहेत प्रश्न? खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 3 6 किती आहेत? 5 दिलेले आहेत. 5 पैकी आपल्याला 3 सोडवायचे आहेत. बघा 2 एक्स्ट्रा दिलेले आहेत. किरणोत्सारी प्रदूषणाचे मानवी शरीरावर होणारे कोणतेही 4 दुष्परिणाम कोणतेही लिहू शकता. त्यापैकी या ठिकाणी दिले 1. ओके. यासारखे तुम्ही एक्सरेचा उच्च प्रारणामुळे कॅन्सरकारी हालचालीची निर्मिती होते. शरीरातील ऊतींचा नाश होतो. जनुकीय बदल होतो. दृष्टीवर हानिकारक परिणाम होतो. ओके. किंवा यापेक्षा वेगळी कारणे तुम्ही लिहू शकता. या प्रकारचे एक कृती पूर्ण करायला विचारतील. सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक अनेक घटक आहेत. त्यापैकी 4 घटक या ठिकाणी लिहायचे आहेत. खूप सारे घटक आहेत. ओके. हेच उत्तर लिहिलं पाहिजे असं नाही. त्यामुळे कोणतंही उत्तर लिहू शकता, परंतु अचूक असलं पाहिजे. तिसरा छोटे प्रश्न विचारले जातात. या ठिकाणी आपत्तीच्या व्याप्तीचा विचार करता विचारात घ्याव्या लागणाऱ्या 4 महत्त्वाच्या बाबी लिहा. तर या ठिकाणी उत्तर आपत्तींचे नेमके स्वरूप काय आहे, त्या येण्यापूर्वी निसर्गात होणारे बदल काय होतात, आपत्तींच्या परिणामांचा काळ कोणता आहे, पुनर्वसनाचा काळ, पुनर्निर्माणाचा काळ, हे सर्व बाबी विचारात आपल्याला घ्याव्या लागतात. सूक्ष्मजैविक प्रक्रियेद्वारे मिळवण्यात येणाऱ्या 2 इंधनांची नावे लिहा. या इंधनाचा वापर वाढवणे का गरजेचं आहे? या ठिकाणी कोणती इंधन आहे? इथेनॉल, मिथेन, हायड्रोजन. आणि याची का वाढवणे गरजेचं आहे? कारण काय हे यामधून या इंधनांपासून जास्त प्रदूषण होत नाही. ही प्रदूषण विरहित अशी इंधने आहेत, म्हणून यांचा वापर वाढवणे गरजेचं आहे. DNA फिंगरप्रिंट म्हणजे काय? या तंत्राचा वापर प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात केला जातो? DNA माहिती आहे. फिंगरप्रिंट एखादा गुन्हेगार ओळखण्यासाठी किंवा अनेक असे गुन्हेगारी जगतामध्ये जे काही घटना घडत असतात त्याचा उपयोग यांचा वापर या तंत्राचा होतो. तुम्ही याचं उत्तर लिहू शकता. आपण या ठिकाणी उत्तर बघणार नाही, फक्त प्रश्नपत्रिका आणि त्याचे स्वरूप बघतोय. काही उत्तर या ठिकाणी अगोदरच मी लिहून ठेवलेले आहेत, कारण हा व्हिडिओ 2024ला आपण केलेला होता. प्रश्न 3 खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 15 मार्क्स आहेत, म्हणजे प्रत्येकी 3 गुण आहेत. प्रत्येक प्रश्न 3 गुणांचा आहे. पहिला प्रश्न अ ब क 3 छोटे छोटे प्रश्न विचारलेले आहेत. पहिल्यामध्ये जीवनसत्व म्हणजे काय, विद्राव्यतेच्या आधारे त्यांचे वर्गीकरण करा. वरील वर्गीकरणानुसार प्रत्येकी एक उदाहरण लिहा. पहिली व्याख्या लिहायची आहे. व्याख्या तुम्हाला दिसते या ठिकाणी. ओके. विद्राव्यतेच्या आधारे वर्गीकरण करा. मेद विद्राव्य, जल विद्राव्य. मेद विद्राव्यामध्ये कोणती जीवनसत्वे आहेत? ADEK. जल विद्राव्य कोणते आहेत? BC. एक उदाहरण मेद विद्राव्य एक कुठले तेच आहे. म्हणजे आपले उत्तर महत्त्वाचे विद्राव्याच्या आधारे त्यांचे वर्गीकरण करा. मेद विद्राव्य आणि जल विद्राव्य यांची उदाहरणं. मेद विद्राव्य ADEK, जल विद्राव्य BC. व्याख्या लिहा. कोणते? मूलपेशी. व्याख्या या ठिकाणी आणि उत्तर वाचू शकताय. क्लोनिंग ही क्लोनिंगची व्याख्या आहे. ओके. नंतर जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके कोणते आहेत? ही व्याख्या लिहायची आहे. जनुकीय
साध्या टाकून मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्माला पिकांना जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके असे म्हणतात. नंतर तिसरा, दिलेल्या उत्तरातील गाळलेल्या जागा योग्य पर्याय नाही. बस 6 या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत, ते ह्या पॅराग्राफमध्ये लिहायचे आहेत. समुद्रात विविध कारणांनी पेट्रोलियम तेलाचे लगेच तेलाची गती. तेल म्हणजे कुठलं आहे? पेट्रोल लगेच येत पेट्रोलियम. तेल जलचरांसाठी विषारी म्हणजे घातक विषारी. पाण्यावर आलेल्या तेलांचा तवंग यांत्रिक पद्धतीने दूर करणे सोपे नाही. इथे या ठिकाणी कोणते वापरतात? पिरिडिन्स व इतर रसायने नष्ट करण्याची क्षमता असते. या प्रकारचे तुम्ही तक्ता वाचा आणि हे आपल्याला रिकाम्या जे शब्द दिले आहेत ते या पॅराग्राफमधील रिकाम्या जागामध्ये भरायचे आहेत. म्हणजे असाही प्रश्न आपल्याला येऊ शकतो. या आकृतीचे निरीक्षण करा आणि यावरती विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. याचा आकृती पाहिली तर कशाची होती? तर पवनचक्कीचा आराखडा होता तो. प्रकल्प ऊर्जेचा स्रोत कोणता आहे? हवा आणि वारा आहे. या स्रोतात पर्यावरणच नाही. स्रोत का म्हणतात? कारण यामध्ये प्रदूषण होत नाही. ओके, आणि कधीही न संपणारे इंधन आहे. पुन्हा तक्ता आहे. तर या ठिकाणी बघ 6 बॉक्स सर्कल वर्तुळ दिले आहेत. ते 6 उत्तर आपल्याला तणावाचे उपाय लिहायचे. उपाय अनेक आहेत, परंतु आपल्याला कोणतेही 6 उपाय या ठिकाणी लिहायचे आहेत. या ठिकाणी बघू शकता उत्तर 6वं. प्रथमोपचार पेटीत आवश्यक असणाऱ्या कोणत्याही 6 साहित्यांचे नावे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही माहिती आहे प्रथमोपचार पेटीत काय काय वस्तू असतात. तुम्ही कोणतेही 6 वस्तू त्या ठिकाणी लिहायच्या आहेत. बँडेज, पट्ट्या, सेफ्टी पिना, ब्लेड इत्यादी. अवशेषांगे म्हणजेच काय? सजीवांमध्ये ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी महत्त्वाचं आहे इंद्रियांना अवशेष म्हणतात. दुसरा, मानवी शरीरातील कोणत्याही 2 अवशेषांचे नाव. अनेक आहेत, त्यापैकी कोणती 2 लिहा. या ठिकाणी दिले आहेत बघा. अंतपुच्छ, कानांचे स्नायू, माकड हाड, अक्कल, जाडोई इत्यादी. 30 अवशेषांगे इतर कोणत्याही प्राण्यांसाठी कशी उपयोग? आपल्याला उपयोगी नाहीत, परंतु इतर प्राण्यांनी ते उपयोगी आहेत. त्या ठिकाणी त्याचं उत्तर या ठिकाणी दिसतंय. 8वं, खालील विधाने वाचून विचारलेले प्रश्नाची उत्तरे लिहा. अ, ब आणि क. ओके, या ठिकाणी 3 प्रश्न विचारले आहेत. छोटे उत्तरं आहेत, एका शब्दातली. ते तुम्ही उत्तरं लिहू शकता. किती होते? 8 उपप्रश्न विचारले की त्यापैकी 5 सोडवायचे आहेत. 3 एक्स्ट्रा आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक्स्ट्रा प्रश्न खूप आहेत. तुम्ही व्यवस्थित आपल्याला ज्याची उत्तरे येतात त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही अचूक लिहू शकता. त्यानंतर शेवटचा प्रश्न, 4था प्रश्न. खालीलपैकी 1 प्रश्न सोडवा. किती मार्क्ससाठी आहे? 5. पहिल्या प्रश्नामध्ये 1 गुणांचे प्रश्न असतात. दुसऱ्या प्रश्नामध्ये 2 गुणांचे प्रश्न असतात. तिसऱ्या प्रश्नामध्ये 3 गुणांचे प्रश्न असतात आणि चौथ्या प्रश्नामध्ये 5 गुणांचे प्रश्न असतात. यापैकी 5 गुण आहेत, परंतु 5 1 मार्क्सचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, बघा प्रश्न पहिला आहे. 1 सोडवायचा आहे. 2 विचारले जातात. पुरुष प्रजनन संस्थेवर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तर लिहा. पुरुषांमध्ये कोणत्या अवयवात शुक्राणूची निर्मिती होते? वृषण. एका शुक्राणूची लांबी किती असते? 60 मायक्रोमीटर. शुक्रवाहिनीचे कार्य लिहा. शुक्राचे वहन करणे. शुक्रपेशी कोणत्या विभाजन पद्धतीद्वारे तयार होतात? अर्धसूत्री. पुरुष प्रजनन संस्थेतील जोडी नसणाऱ्या कोणत्याही 2 अवयवांची नावे लिहा. पुरुष ग्रंथी. या असे 5 छोटे प्रश्न विचारतात 5 गुणांसाठी. ओके, दुसरा प्रश्न बघूया. पर्यावरण संवर्धन जैव विविधतेवर आधारित प्रश्नांची उत्तरे. या ठिकाणी सुद्धा अनेक प्रश्न विचारलेले आहेत. एक तक्ता पूर्ण करा. 2 गुण आहेत. बघा, धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण करा. ही वर्गीकरण उत्तर: संकटग्रस्त प्रजाती, दुर्मिळ प्रजाती, संवेदनशील प्रजाती आणि अनिश्चित प्रजाती. या धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण आपल्याला या प्रकारे करता येऊ शकतं. त्यानंतर आणखी जैव विविधतेचे संवर्धन कसे करता येईल? 4 मुद्दे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही थोडी विचार करून जर उत्तर लिहिलात तरी याचे उत्तर तुम्ही सहज लिहू शकता. खालील तक्ता पूर्ण करू करा. धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजातींची यादी. 4 पृष्ठांचे रंग व रेड लिस्ट दिले. एक गुलाबी रंग आहे, दुसरा हिरवा रंग. सो या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका बघितलेली आहे. असे अनेक प्रश्न आपण बघितले आहेत. तुम्ही आणखी एक प्रश्नपत्रिका सहज बघू शकता. हे 25 CM जे गेल्या वर्षीचे आहे. तुम्हाला चॅनलवरती तुम्हाला दिसेल. याचे ही सुद्धा पूर्ण सोडवलेली आहे. सेम प्रश्न विचारले जातात. सेम म्हणजे बघा प्रकार तुम्हाला कळेल.
याच प्रकारचे प्रश्न दरवर्षी विचारले जाऊ शकतात. तुम्हाला आयडिया आलेली आहे कोणत्या प्रकारचे प्रश्न, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे. शेवटचे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत, त्यामुळे अभ्यास पेपर पॅटर्ननुसार करा. पॅटर्न कसा आहे त्या पॅटर्ननुसार आपल्याला अभ्यास केला पाहिजे, तर आपले गुण चांगले मिळतील, आपल्या गुणांमध्ये वाढ सहज होईल. फक्त पॅटर्न समोर ठेवून, पेपर पॅटर्न आपल्याला समोर ठेवून अभ्यास करायचा आहे, त्यामुळे आपल्याला मार्क्स वाढायला खूप सोपं जाईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.